वडद धरण क्षेत्रामध्ये त्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेले 3-4 दिवस झाले मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि त्यामुळं वडद धरणातून आता 10,000 क्युसेक वेगाने मीना नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी सोडल्यामुळं पुन्हा एकदा मीना नदीला पूर आलेला आहे। गेल्या कित्येक वर्षांमध्ये प्रथमच असं झालं आहे की एकाच पावसाळ्यामध्ये सलग 2 वेळा मीना नदीवरील जे नारायणगावचे छोटे पूल आहे त्यावरून पाणी गेलेलं आहे। आपण आता जे पाहतोय तर नेवकर पूल असेल, त्याचबरोबर मेहर पूल असेल। मेहर पुलाचं मागच्या वेळी जे पूर आला होता त्यावेळी तेथे जे लाकडं वगैरे जी अडकून राहिलेली होती, जलपर्णी अडकून राहिल्या होत्या, न काढल्यामुळे कदाचित त्या पुलावरून पाणी जाते। मात्र आता नेवकर पुलावरून देखील पाणी जायला सुरुवात झालेली आहे। थोडं 10,000 क्युसेक वेगाने हे जे पाणी येते त्यामुळं नारायणगाव ग्रामपंचायत आणि वारुवाडी ग्रामपंचायत दोन्ही बाजूंनी त्यांनी नेवकर पूल बंद केलेला आहे रहदारीसाठी। मात्र तरी काही लोक आपली मजा करायला म्हणून जातात, त्याच्यावरती काही जीव धोक्यात घालून जातात आहे। मात्र कृपा करून आता जे पुलावरून पाणी जाते त्यामुळे कुणी तेथून जाऊ नये असं आवाहन दोन्ही गावच्या सरपंचांनी केलेलं आहे। त्याचबरोबर आणखी किती पाणी सोडणार आहेत या संदर्भात अद्याप जरी निश्चित माहिती नसलं तरी आत्ता मात्र 10,000 क्युसेक वेगाने पाणी चालू आहे। आज आपल्या मीना नदीच्या पात्राला भरपूर असं पाणी 10,000 क्युसेक पाणी सोडलेलं आहे। तरी नारायणगावकरांना व वारुवाडीकरचे ग्रामस्थांना विनंती आहे, नारायणगाव आणि वारुवाडी ग्रामस्थांना विनंती आहे, कृपया कोणी पुलावर नेवकर पूल आणि मेहर पुलावरून जाण्या येण्याचा प्रयत्न करू नये। कारण की वडद धरणामध्ये भरपूर असा पाऊस पडत आहे, त्यामुळे वारुवाडीतल्या मेहर पूल असेल, नेवकर पूल असेल जो बंद करण्यात आलेला आहे। तरी सर्व नागरिकांनी याची काळजी घ्यावी आणि मीना नदीच्या काठाला जे राहणारे जे वस्ती आहे त्यांनी सुद्धा आपली व्यवस्थित काळजी घ्यावी व आपण ज्या व्यवस्थित ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आपलं जावं। गेल्या वेळेस ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस ही पाठीमागली आपली इंदिरा नगरमधली जी घरं होती त्या घरांमध्ये पाणी शिरलं होतं व त्यांचं भरपूर असं नुकसान झालं होतं। तर त्यांना सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की आपण सुद्धा आपलं जे चीज वस्तू मौल्यवान वस्तू असेल त्या बाहेर काढाव्यात, कारण की कोणत्याही क्षणी पाऊस वाढू शकतो व नदीपात्रात अतिप्रमाणात पाणी येऊ शकतं। अशी सर्व ग्रामस्थांना विनंती, कुणी नदीकाठी येऊ नये व आपला जीव धोक्यात घालू नये। हाँ देखो